करंडक 2025 आजचा स्पर्धेतील चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. एका बाजूने श्री माधोबा क्रिकेट क्लब हिंजवडी अर्थात हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी तर त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 घोटावडे या दोन संघांमध्ये आपण पाहतोय दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी साहिल बाबर हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. तर सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अनिकेत भेगडे तर ऑन स्ट्राईक वैभव शेळके या आघाडीचे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. वैभवसाठी पारितोषिक येत आहे. वैभवने जर इथे अर्धशतक पूर्ण केलं वैयक्तिक 50 धावा जर बनवल्या तर अक्षय गोडांबे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक वैभव शेळके यांच्यासाठी असणार आहे. यावेळेस ऑन साइडला मात्र फटका खेळून काढलाय. सर्कल बीट होईल त्यानंतर डीप मधून यशला आपण पाहतो चेंडू पर्यंत पोहोचेल चेंडूची फेकी करेल तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पहिली धाव आली पहिली सिंगल आली या डावातील आणि या एका सिंगलच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय. संघाचं अकाउंट ओपन होतंय धावफलकावरती एक धाव 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कुणालदादा पाडाळे आदित्यदादा खैरे अजिंक्य खैरे आणि माळुंगे टीम यांनी मात्र केलेलं एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतो या मैदानावरती. नक्कीच जे प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ लढतात आणि 6 संघांमधून मात्र 2 संघ जे अंतिम पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आज देखील 6 संघ या मैदानावरती एकमेकांचे आमने सामने पाहायला मिळतील. पहिल्या सामन्यामध्ये 2 संघ आपण पाहिले चांदे त्यांच्या विरोधामध्ये भुगाव तर दुसरा सामना सुरू आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये एका बाजूने घोटावडे संघ आहे तर त्यांच्या विरोधामध्ये हिंजवडी या 2 संघांमध्ये हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. साहिल पुन्हा तयार समोर वैभव उर्द विकेट यावेळेस पावलांचा वापर पुढे सरसवले चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे माळुंगे करंडकाला सलामी ठोकणारा सनसनी चौकार. हॅलो हॅलो धर्मेंद्र चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय निलेश देशमुख हा गोलंदाज देतोय. उर्द विकेट हा चेंडू पॉइंट मध्ये बराच काळ हवेत होता परंतु साहिल बाबर थोडासा दूर राहिला. एका टप्प्यावरती त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचतो शरीराच्या साह्याने त्याने मात्र चेंडू थांबवलाय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती जोडली जाईल. एका बाजूने अनिकेत आपण पाहतो दुसऱ्या बाजूने वैभव हे दोन्ही फलंदाजाकडे आक्रमक भूमिका धारण करण्याची मात्र फार मोठी ताकद आहे. परंतु आतापर्यंत गोलंदाजांनी त्यांच्या ताकदीवरती या दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवले थांबून ठेवले. हा चेंडू नक्कीच तिथे उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता बचावपूर्वक चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु जास्तीची दिशा भरकटली आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाईट बॉल जो कळवला जाईल. अतिरिक्त अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढले जाते धावफलक पुढे जाते. यावेळेस पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग तिथे होत नाहीये.
क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र फील्ड करेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज शांत पद्धतीने मात्र सामन्यामध्ये पुढे वाटचाल करतात. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस होता, उतरता चेंडू होता, पाठीवरती मात्र चेंडू येत नाही. मोठ्या आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये वेगाने बॅट फिरवली परंतु तिथे यशस्वी होत नाहीये फलंदाज आणि हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा धावफलकावरती पुन्हा असेल. निलेश पुन्हा ऊर्ध विकेट अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक गणेश साखरे तिथे आहेत. थोडंसं पंबल होतं, चेंडू निसटला आणि चेंडू निसटल्यानंतर मात्र थांबत नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे खणखणीत चौकार. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. आतापर्यंत फलंदाज शांत होते परंतु अशांत कामगिरी करण्यासाठी ते संधी दिली आहे. एक चौकार जो मैदानाच्या आतमध्ये असेल. हो यावेळेस पुन्हा आक्रमण करायचं होतं परंतु पुनरागमन केलं गोलंदाजाने. वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहिले मला फलंदाजाला मात्र तिथे हालचाल करण्यासाठी कष्ट करण्यासाठी भाग पाडले. हा चेंडू देखील डॉट येईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. P2चं षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट 20 मध्ये सरळ बॅटने चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे अनिकेतच्या बॅटमधून हवाई हल्ला षटकार. Tripping out with दोन षटकांचा खेळ होतोय. 12 चेंडूंचा पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावांची सरासरी राखली गेली. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतो. बिना विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये वैभव शेळकेला पण पाहिलं 6 चेंडू त्याने खेळले, 6 धावा त्याने बनवले, तो शांत पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या बाजूने अनिकेत भेगडे संधी मिळाली, क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिली, एक चेंडू सोडला, चौकार आला, त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिलं. 6 चेंडू त्यांनी देखील फेस केलेत आणि 12 धावा त्याच्या माध्यमातून धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. धावफलकावरती एकूण 20 धावा. निलेश थोडासा महागडा राहिला, त्यानंतर पुन्हा आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन साहिल बाबर संघातील एक प्रमुख गोलंदाज. अनुभव कमी परंतु स्वतःवरती असणारा विश्वास, आता विश्वासावरती मात्र लढतोय साहिल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे का शॉट कव्हरला मात्र चेंडू फील्ड करेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. या पूर्वीच्या पहिल्या षटकामध्ये साहिलने 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर नक्कीच धावफलकाचा वेग कमी करण्यासाठी पुन्हा जर संघाच्या संघनायकाला त्याला आमंत्रित केलंय आणि षटक क्रमांक 3 ची जबाबदारी पुन्हा त्याच्या खांद्यावरती संघाच्या संघनायकाने दिली. समोर अनिकेत पुन्हा आक्रमणाचा प्रयत्न परंतु यावेळेस देखील बॅटवरती चेंडू मिडल झाला. यश आला, थोडासा पंबल चेंडू निसटला. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजरला अनिकेत. हो कार कॉलिंग खराब आणि त्यानंतर मात्र फलंदाज अनिकेत करतोय क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाच्या स्वरूपामध्ये स्टार 11 घोटावळे संघाला पहिला धक्का, पहिला मोहरा. बॅक टू द पवेलियन. आज भरला ये घाट गाडा मालक आम्ही फायनल सम्राट. 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 पहिली विकेट आली. पहिला बॅटर मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय. यावेळेस वैभवच्या बॅटमधून लॉंग ऑफ मध्ये स्ट्रोक खेळून काढला. एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक सिंगल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट आल्यानंतर शिवम गोडांबे ते तर्रार गोलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं परंतु आज चांगली फलंदाजी देखील करावी लागेल.
आणि नवीन स्पर्धेमध्ये आपण खेळतोय संघटनेने पाहिलेलं एक नवीन स्वप्न, ते स्वप्न साकार करण्यासाठी आज लढायचं, आज प्रयत्न करायचे आहेत. यावेळेस पुन्हा डाऊन साईडला फटका खेळलाय. मिड विकेट मध्ये गणेश अप्पा आहेत, पोहोचतायत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला, एक सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु यावेळेस नकार खेळवला. यावेळेस मात्र कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं. त्वरित आलेला नकार, त्यानंतर वैभव मात्र माघारी येतो आपल्या घरट्यामध्ये आणि या चेंडूवरती एक सिंगल येणार आहे. वैभव एक आक्रमक फलंदाज, षटकार चौकारांसाठी मात्र या खेळाडूची ओळख आहे. कमीत कमी चेंडू, जास्तीत जास्त धावा, दूरवरचे फटके, त्यासाठी मात्र वैभवला ओळखलं जातं. परंतु या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळत असताना बराचसा संघर्ष त्याच्या वाटेला आलाय. पावलांचा वापर केला, पुढे सरसावले, आखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. एक सिंगल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये. कलेक्शन तिथे मैदानाच्या आतमध्ये वाहतून साहिल स्वतः करेल. पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी केला, त्यानंतर चेंडूला मात्र फॉलो केलं, चेंडू थांबवला, तोपर्यंत आलेली एक धाव. एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे वाटचाल करतं. षटक क्रमांक 2 मध्ये आक्रमण झालं, एक षटकार आला, एक चौकार आला, परंतु त्यानंतर साहिलवरती संघाने विश्वास दाखवला होता. साहिलवरती जबाबदारी दिली धावा रोखण्यासाठी. एकेरी दुहेरी धावा तो देखील खर्च करतोय. आतापर्यंत त्याने 5 चेंडू टाकलेत आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा. शपल झाले, जागा बनवली, परंतु तेच तर्रार भन्नाट वेगाचा चेंडू झटपट वाऱ्याच्या वेगाने संकेतच्या हातामध्ये जाऊन विसावेल आणि हा चेंडू देखील डॉट आलाय. चांगला आपण पाहतो इथे गोलंदाजीचा स्पेल पाहायला मिळाला साहिलचा. षटक क्रमांक 3 मध्ये देखील सुंदर गोलंदाजी त्याने केली. केवळ 5 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक विकेट जी धावबाच्या स्वरूपामध्ये या षटकामध्ये येताना पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ होतोय आणि 18 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर स्टार 11 घोटावडे संघाच्या स्कोर कार्ड वरती 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष संजय भाऊ गोडांबे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ चाललाय, त्यामध्ये साहिलच्या आपण पाहिलं वैयक्तिक कोट्यातील 2 षटकांचा स्पेल संपलाय. एका षटकामध्ये निलेशला पण पाहिलं. आता राहिलेल्या 2 षटकांसाठी 2 नवीन फ्रेश गोलंदाज असणार आहेत. पैसे कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाणार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे, कारण 18 चेंडू झालेत आणि 18 चेंडूमध्ये 25 धावा. या समीकरण, या धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 4 मध्ये संघाचे असणारे संघ नायक, संघाचे मुख्य नेते, ज्याने मात्र या संघाला बांधून ठेवलं, ज्याने मात्र या संघाला नक्कीच एक चांगली बांधणी करत प्रत्येक स्पर्धेमध्ये लढण्यासाठी तयार करतात. गणेश साखरे आलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा घेऊन पहिला चेंडू काहीशी विचारणा पंचांना केली गेली, परंतु पंचांनी आपल्याला दाद दिली नाही आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा कळवला. गणेश अप्पा साखरे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा घेऊन समोर वैभव. पुन्हा पावलांचा वापर केला, परंतु बॅटवरती मात्र तितकासा मिडल चेंडू होत नाहीये. एका सिंगल धावेचा प्रयत्न तिथे केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षक, लॉंगऑफचं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पुन्हा एका पावलाने संघाचा फलक पुढे जातं. शांत संत गतीने मात्र संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, परंतु किती वेळ हे 2 फलंदाज शांतता मैदानाच्या आतमध्ये बाळगतील हे देखील महत्त्वाचं असणार आहे. तर दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे. अशांत करणारी कामगिरी इथे करायची होती आणि प्रयत्न केलाय. शिवमच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं सुनील मामा मारणे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आक्रमणाची गरज होती आणि ते आक्रमण मैदानाच्या आतमध्ये झालं. शिवम गोडांबेच्या माध्यमातून आलेला षटकार. धावफलक मात्र वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती अब तक 32 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या डावामध्ये आपण पाहिलं तर दुसरा षटकार आलाय, एक चौकार. त्या व्यतिरिक्त मात्र एकेरी दुहेरी धावेने संघाचं धावफलक पुढे वाटचाल करताना पाहायला मिळाले. परंतु आता एकेरी दुहेरी धाव्यावरती नक्कीच लक्ष ठेवल्यानंतर आता षटकारां चौकारावरती देखील जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण सिमेंटची खेळपट्टी पाटा विकेटवरती जास्तीत जास्त धावा हे बनवणं बॅटिंग टीमसाठी गरजेचं आहे. कारण या मैदानावरती आपण 100 धावा देखील बनवल्या गेल्यात. रोटमलनाथ क्रिकेट या संघाने मात्र 100 धावा बनवल्या. शतकीय धावफलक उभं केलेलं आहे, तो प्रयत्न करावा लागेल. पुन्हा आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळेस गोलंदाजाने बचावपूर्वक चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाच्या शरीरयष्टीपासून बराचसा लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्त दिशा भरकटली. नियंत्रण राहील नाही या चेंडूवरती आणि पंचांनी मात्र तिथे कळवलं हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 33 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट आकाशाला गवस निघालत हा येतोय जबरदस्त प्रहार. गगनचुंबी गगनभेदी षटकार. देश घडव ग तुझ्या दिलाचा देश घडव. मला दिलाचा देश घडव ग तुझ्या दिलाचा देश घडव. मला दिलाचा देश घडव ग तुझ्या दिलाचा
देश घडवू मला दिलाचा देश घडवू शिवमच्या बॅट मधून पुन्हा एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. गणेश अप्पा यांच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण. यावेळेस मात्र तिथे बॅटची कडा जशाच तसं प्रत्युत्तर दिलं. अनुभवावरती स्वार झाले आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शिवम गोडांबेला माघारी पाठवण्यामध्ये यश आले. विकेट आली धक्का क्रमांक 2. विकेट आली. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ज्याने मात्र मोठं आक्रमण केलं, ज्याने मात्र धावफलकाला वेग प्राप्त करून दिला, तो शिवम गोडांबे मात्र मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती अथर्व गोडांबे. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अथर्वकडे देखील क्षमता आहे षटकार चौकार खेळण्याची. पहिलाच बॉल खोदून काढलाय, कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे शॉर्ट कव्हरला चेंडू फील्ड केलाय. त्वरित केलेली फेकी तोपर्यंत मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती जोडली जाईल. तोपर्यंत एक धाव जे आपण पाहतो धावफलकावरती येणार. 4 षटकाचा खेळ देखील संपेल. 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी झाली. आतापर्यंत या डावामध्ये सर्वाधिक जास्त धावा खर्च झाल्या, 15 धावा ज्या आपण या षटक क्रमांकाच्या होताना पाहायला मिळाल्या. धावफलकावरती एकूण 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल भुगाव क्रिकेट क्लब भुगाव त्यांच्या विरोधामध्ये अनंत पाडाळे स्पोर्ट्स फाउंडेशन माळुंगे. या 2 टीम मध्ये यानंतरची लढत असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. भुगाव टीमचा कॅप्टन आणि माळुंगे टीमचा कॅप्टन. चार षटकांचा खेळ होतोय. पहिला डाव पहिली इनिंगचा खेळ आपण पाहतो. एका बाजूने श्री माधवबा क्रिकेट क्लब हिंजवडी तर त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 घोटावडे. या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना, दुसरा थरार जो मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. टॉस जिंकला होता हिंजवडी संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळामध्ये चांगली गोलंदाजी झाली, परंतु शेवटच्या काही षटकांचा खेळ बाकी असताना फलंदाजांनी आक्रमक पवित्रा धारण केलाय. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू शेवटच्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल होतात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा. एस्टांच्या मागे संकेत यांनी एक चांगला झेल टिपला. विकेट घेण्यामध्ये यश आलं. पहिल्याच बॉलवरती अथर्वला माघारी पाठवलं जाईल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार केसवड हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओमकार सातत्याने नक्कीच पिच क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आक्रमक फलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु आज थोडंसं मात्र मागे ठेवलंय त्याला. पहिलाच बॉल यॉर्कर होता, खोदून काढलाय. धावबादसाठी प्रयत्न केलाय. तिथे तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. फलंदाज धावबाद आहे की नाही, फलंदाज आपल्या घरट्यामध्ये पोहोचला आहे की नाही हे मात्र पंचांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. बॉलवरती आलेली विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र तिथे इष्टांच्या भागे इष्टरक्षक संकेत जांभूळकर यांना आपण पाहिलं. एक चांगला झेल त्यांनी टिपला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट सुरुवात झाली अंतिम षटकाला. आता पाहिजे दुसरा चेंडू. फटका तर चांगला होता, परंतु फलंदाज तिथे आपल्या घरट्यामध्ये पोहोचला आहे की नाही हे आता मात्र चेक केलं जातं. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावबाद. धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश. यावेळेस हा चेंडू देखील सुंदर त्या स्ट्रोक खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. मिळतात धावा 4. येतोय खणखणी चौकार. चार धाव्यांच्या मदतीने संघाचा वाढता धाव फलकावरती 4 धाव्याने वाढ होईल. 45 धावा धाव फलकावरती आहेत.
खुलवा डब्याचा बॉल खोदून काढला, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आलो ते कार्पेट स्ट्रोक आपण पाहतोय. साहिल पोस्टला चेंडू अडवला, फेक केली, फेक करण्यामध्ये थोडासा वेळ खर्च केला. पहिल्या अटेम्प्टमध्ये तिथे चेंडू कलेक्ट झाला नाही, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र चेंडू हातामध्ये आला, त्यानंतर चेंडूची फेकी, तोपर्यंत बराचसा वेळ खर्च झालाय आणि त्या कालावधीमध्ये 2 धावा ओमकार आणि योगेशने मात्र इथे पळून पूर्ण केल्या. धावफलक वाढेल 47 धावा धावफलकावरती. पहिल्या डावातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. क्षेत्ररक्षकांची थोडीशी हालचाल पाहायला मिळते. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये आता सरकवला. फुल टॉल वसूल केलाय ओमकारच्या बॅट मधून. हवाई हल्ला, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, षटकार. चार चेंडू ओमकार खेळला, 13 धावा बनवल्या. संघ संकटात होता आणि संकट मोचक कामगिरी ओमकार केसवडने साकारले. प्रचंड मोठं आक्रमण केलंय, धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचले. अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. रिव्हर्सचा प्रयत्न होता यावेळेस, मात्र तिथे धाव घेण्यासाठी जागा सोडली, परंतु शेवटच्या बॉलवरती फलंदाज धाव बाद होतोय. पहिला डाव संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झाल्याने पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्टार 11 गोटावडे संघाच्या स्कोर कार्डवरती 53 धावा आहेत. जिंकण्यासाठी श्री मातोबा क्रिकेट क्लब हिंजवडी संघाला 54 धावेंचं आव्हान. भुगाव टीमचा कॅप्टन टॉससाठी या. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी कार्याध्यक्ष रवींद्र उर्फ दादू माजिरे, आपल्यास विनंती, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचे. आपल्या शुभ असते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करतोय. दादू या, आपल्या शुभ असते टॉस संपन्न केला जातोय. त्यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना जो असेल, एका बाजूने भुगाव क्रिकेट क्लब भुगाव, ज्या संघाला आपण यापूर्वी खेळताना पाहिलंय, तर त्यांच्या विरोधामध्ये अनंत पाडाळे स्पोर्ट्स फाउंडेशन माळुंगे, या 2 संघांमध्ये यानंतरच्या आजच्या दिवसातील तिसरा सामन्याचा टॉस रवींद्र रूप दादू माजिरे यांच्या शुभास्ते आपण संपन्न करतोय. चला, स्टार 11 घोटावडे टीम, आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. एका लाईन मध्ये, एका ओळीमध्ये आपला संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. हिंजवडी टीम मात्र आपल्याला एक सूचना असेल, ज्यावेळेस आपला यानंतर सामना असेल त्यावेळेस आपला संघ जाताना एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर जाईल आणि येताना सुद्धा एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये येईल. काही नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवले, त्या नियमांचं पालन करत ही क्रिकेटची स्पर्धा आपण संपूर्ण दिवसभरामध्ये खेळायची. सर, बॉल हवाय. रवींद्र उर्फ दादू माजिरे यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करतोय. तिसऱ्या सामन्याचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. टॉस संपन्न झालाय. अनंत पाडाळे स्पोर्ट्स फाउंडेशन माळुंगे टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. चला, आघाडीचे दोन्ही फलंदाज हिंजवडी टीम, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या. अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी सर्व टीमने घ्या, कारण आज होणारे सर्व सामने हे आपल्याला जास्त षटकांचे खेळवायचे, त्यामुळे थोडीशी घाई करणं तुम्हाला गरजेचं आहे. वेळेचं बंधन देखील तुम्हाला असणार आहे, त्या वेळेच्या बंधनामध्ये आपण सामने इथे कंप्लीट करायचे. चोपन्न धावेंचं आव्हान. 53 धावा बनवल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना स्टार 11 घोटावडे संघाने 54 धावेंचं आव्हान दिलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूने पुणे महापौर केसरी संकेत जांभूळकर, तर त्यांच्या साथीला दुसऱ्या बाजूने निलेश देशमुख. या आघाडीचे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा असणारा संघाचा हुकमाचा इक्का शिवम गोडांबे, विकेट टेकर गोलंदाज, जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय.
स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य विकासदादा मिरघे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. भाऊंना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यावरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय अगदी सीमारेषेजवळ, मात्र चेंडू फील्ड केलाय. विकेट केली जाईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. मात्र संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होत आहे. धावफलकावरती 2 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक अनिकेतला आपण पाहतो तिथे शरीराच्या सहाय्याने मात्र चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत एक सिंगल. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 3 धावा. दुसऱ्या बाजूने संकेत जांभूळकर एक आक्रमक फलंदाज. पुणे महापौर केसरी हा किताब देखील त्यांनी मिळवलाय. आज पाहायचा क्रिकेटच्या मैदानावरती काय कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करतील. सलामीसाठी दाखल झाले सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल समोर शिवम. रिव्हर्सचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाची भिंत तिथे मात्र ओलांडू शकले नाही. क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मात्र चेंडू मार्गस्थ झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. तोपर्यंत एक सिंगल. काल आपण पाहिलं कालचा दिवस संपल्यानंतर संकेत यांनी बराचसा सराव या खेळपट्टीवरती केलाय. सातत्याने रिव्हर्स विचिटचे फटके त्यांच्या माध्यमातून सरावामध्ये खेळले गेलेत आणि ते आज मात्र खेळत असताना पहिला चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून सुरुवात करण्याचा प्रयत्न झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा. 27 चेंडू 50 हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असेल. गोलंदाज तयार. पुन्हा ते शिवम. आखूड टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू. तिथे मात्र आपण पाहतोय बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, वैभवच्या हातामध्ये चेंडू जाईल. टिपला जातोय झेल. पहिला धक्का, पहिला मोहरा. बॅक टू द पवेलियन. अंबाबाई बाण खेळली. गळ्यामध्ये माळे लोमती. 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 पहिली विकेट आली. निलेशच्या रूपाने पहिला धक्का बसला. आखूड टप्प्याचा चेंडू होता. खेळपट्टीच्या मध्ये आपटला होता. उंची मिळाली होती. वेग होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र आपण पाहतो बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने एक चांगला झेल टिपला आणि तिथे मात्र पहिली विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम. एक तगडा ताकद असणारा उंच पुरा बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय लक्ष्मणदादा ओझरकर यांचा देखील शुभ आगमन झाले. मान्यवरांची शुभ पाऊल मैदानावरती आली आणि ओमच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त स्ट्रोक. षटकार. शुभम गळ्यामध्ये माळे लोमती. अंबाबाई बाण खेळली. गळ्यामध्ये माळे लोमती. अंबाबाई बाण खेळली. गळ्यामध्ये माळे लोमती. अंबाबाई बाण. आक्रमण झालं इथे. ओम आलाय आणि ओमने पहिल्याच बॉलवरती सीमारेषा दाखवली आहे. षटकार येतोय. 6 धावेंनी मात्र धावफलक वाढेल. धावफलकाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. धावफलकावरती धावा त्या 10 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शिवम कमबॅक करावं लागेल. पावलांचा वापर. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये. बीच में मिली दरार, उसमें जड़ दिए रन 4. ओमच्या बॅट मधून खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने पहिल्या 4 चेंडूंवरती मात्र फलंदाजावरती दबाव दडपण निर्माण केलं होतं. प्रेशर निर्माण केला होता.
परंतु जसा ओम आलाय आणि ओमने मात्र खेळलेले बिग हिट त्याने मात्र हिंजवडी संघाने मात्र गोलंदाजावरती आता दडपण निर्माण केलं. 14 धावा धावपलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 24 चेंडू मध्ये 40 धावा 10 धावींची सरासरी राहिली. आता 40 धावा बनवायच्या 4 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती धनंजय गोडांबे संघातील एक मुख्य गोलंदाज. षटक क्रमांक 2 मध्ये पहिला बॉल अगदी हलक्या हाताने कट केला. 2 क्षेत्ररक्षकाच्या दरीमध्ये पुन्हा चेंडू खेळलाय. पाठलाग सूर्य 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. चौकार. जास्त काही ताकद लावली नाही संकेत तिथे बुद्धीचा चांगला वापर केला. टायमिंग वरती जास्त भर दिलं आणि गोलंदाजच्या वेगाचा फायदा घेत मात्र इथे डीप पॉइंट मध्ये खेळलेला चौकार. पहिल्या बॉलवरती 4 धावा. धावपलक 4 धावेने पुढे जाते. धावपलकावरती 18 धावा आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जातो. परिवर्तन केलं जातंय. गोलंदाज पुन्हा तयार. धनंजय रिवर्स स्विच हिट. शक्तीचा वापर न करता युक्तीचा वापर केला आणि तिथे सक्सेसफुल झाला बॅटर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकाराला सुरुवात करून दिली ओमने. आता आक्रमक संकेत देखील झाला. आग दोन्ही टोकाला लागली. आक्रमण दोन्ही बाजूने सुरू झाले. धावपलकावरती धावा आहेत 22 धावा. 22 चेंडू बाकी आहेत. अजूनही 32 धावा बनवायच्यात. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. जबाबदारी स्वीकारायची. आज संघाने मात्र विश्वास दाखवला. तो विश्वासावरती स्वार व्हावं लागेल. चांगले गोलंदाजी करायची. आज संघर्ष जरी वाटेला आला असला तरी त्या संघर्षापुढे मात्र आपल्या प्रयत्नांची उंची वाढवायची आणि विजयाच्या दिशेने मात्र संघाला घेऊन जायचंय. हे प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. आता पुन्हा बिग हिट. संकेत जांभूळकर ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई हल्ला. जबरदस्त बिग हिट षटकार. षटकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. चौकारा पाठोपाठ आलेला षटकार. प्रचंड वेगाने धावपलक पुढे जाते. प्रचंड मोठं आक्रमण P2 मध्ये पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. उर्ध विकेट. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तिथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि प्रयत्न तिथे मात्र थोडासा फसलाय. संधी होती आक्रमण थांबवण्याची. संधी येताना मुंग्याच्या पावलाने येते परंतु जाताना हत्तीच्या पावलाने निघून जाते. संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं होत नाहीये. गोलंदाज तयार. पुन्हा उर्ध विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू मिडल तर झालेला नाहीये. तितकंसं मात्र प्रॉपर टायमिंग नाही परंतु अंतर तिथे क्षेत्ररक्षकाला बरंचसं गाठायचं आहे. प्रयत्न सुंदर केले. अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू थांबवला फेकला. तोपर्यंत मात्र 2 धावा परंतु तिसऱ्या पंचांकडे मागणी केली थ्रो गोलंदाजीसाठी. थ्रो गोलंदाजी या स्पर्धेमध्ये संपूर्णपणे नक्कीच बॅन आहे. म्हणजे थ्रो गोलंदाजीसाठी तिसऱ्या पंचांकडे जी मागणी केली जाते. आतापर्यंत आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाज पाहायला मिळालेत. या 2 गोलंदाजांनी थ्रो गोलंदाजी केल्यानंतर त्या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये बंद केलं गेलं. पेनल्टी दिली गेली 2 धावींची. नो बॉल एक असे 3 धावा मात्र थ्रो गोलंदाजी झाल्यानंतर मात्र संघाला नक्कीच खर्च होतात. आता पाहायचं ते तिसऱ्या पंचांकडे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये फेकी गोलंदाजाचे करदार काळ म्हणून नक्की ज्यांना ओळखलं जातं अजय आवळे सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पाहायचं काय निर्णय येणार. cricketlive.in च्या माध्यमातून 3 कॅमेऱ्याच्या साह्याने ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. त्या टीमचा आधार घेतला जाईल. अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं कामकाज करताना पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील नामवंत 3 पंचांचं त्रिकूट आपण पाहतो.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो बॉल. थ्रो गोलंदाजाने केली. आता हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये बॅन होईल. पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. बंद केला जाईल हा गोलंदाज. नो बॉल देखील दिला जाईल. पेनल्टीच्या 2 धावा, अशा 3 धावा आणि आता पळून पूर्ण केलेल्या 2, अशा एकूण 5 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. आत्ताच्या एकूण 5 धावा असतील. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. पेनल्टीच्या 2 धावा आणि नो बॉलची 1, अशा एकूण 5 धावा. स्कोर कार्ड पुढे जाईल धावफलकावरती 35 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अखूट टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट. क्षेत्ररक्षक येतो एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करे डीप मिड विकेट मध्ये. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न चालला. फ्रीचा चेंडू होता परंतु जास्त काही मोठं आक्रमण होत नाही. केवळ एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि धावफलक वाढेल. धावफलकावरती 36 धावा. षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण झालं. प्रचंड महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी चूक देखील होताना पाहायला मिळाली. थ्रो गोलंदाजी झाली तिथे. नक्कीच नवीन गोलंदाज जो आपण राहिलेल्या चेंडूमध्ये येताना पाहायला मिळतो अनिकेत बेगडे. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. 19 चेंडू 18. तर ओम ज्याने मात्र 2 चेंडू खेळले 10 धावा बनवल्यात. विध्वंसक रूप ज्याचं पाहायला मिळालं पहिल्या 2 बॉलवरती. तो ओम समोर असताना चांगला चेंडू टाकला. आक्रमणाचा प्रयत्न होता परंतु लांब ठेवला चेंडू. बॅटच्या संपर्कात दिला नाही. झोन मध्ये दिला नाही. आणि नक्कीच ओमकार आपण आधी अनिकेतला आपण पाहतो शेवटचे काही चेंडू त्याने चांगले टाकले. 2 षटकांचा खेळ संपेल. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. शेवटचे 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये नवीन गोलंदाजी करण्यासाठी दाखल होते प्रथमेश गोडांबे. हा नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आता दाखल होताना पाहायला मिळेल. तर पहिला चेंडू खेळण्यासाठी संकेत. 7 चेंडूमध्ये 22 धाव्यांचे खेळ आतापर्यंत ज्याने साकारले तो संकेत जांभूळकर ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये असेल. हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळला. सन्मानपूर्वक खेळला. एक सिंगल तर घेतली. खेळता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय परंतु क्षेत्ररक्षक ज्या वेगाने आला त्यानंतर मात्र नक्कीच तो कॉल थांबवला गेला. नकार कळवले. एका धावेवरती समाधान मानलं गेलं. एक सिंगल. शेवटच्या 17 चेंडू 17 धावा. बॉल टू रन हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तो गोलंदाज इथून पुढे कमबॅक करण्यासाठी आता निर्धाव चेंडू बरोबर विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजाला मात्र आता तंबूच्या आसराला पाठवावं लागेल. तिथून पुढे कमबॅक मात्र संघासाठी होऊ शकतो. कारण ज्या फॉर्ममध्ये ज्या आक्रमकतेने फलंदाज बॅटिंग करतायत त्या आक्रमकता तो फॉर्म मात्र चित्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी अर्थात गोटावडी टीमसाठी नक्कीच घातक असणार आहे. त्यामुळे विकेटच्या शोधात जावं लागेल. निर्धाव चेंडूवर आता विकेट फार गरजेच्या झालेल्या आहेत. गोलंदाज तयार. प्रथमेश ओढ द विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने ताकद नजाकत दाखवली. ओमने चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. प्यार से जो भी दे दिया तेरे वास्ते है नीलम जैसा प्यार से जो भी छू लिया. पहिल्या चेंडूवरती जी ताकद दाखवली होती ओमने तीच ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ताकद मात्र इथे जास्त प्रमाणामध्ये लावली जाते. यावेळेस देखील आपण पाहतो तिथे जागा बनवत हालचाल करत मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बाईच्या स्वरूपामध्ये मात्र ही धाव फलकावरती जोडली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचं धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. शेवटचे आपण पाहतो अजूनही 15 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडूमध्ये 42 बनवल्यात. अजून राहिलेल्या 15 चेंडू बनवायच्या. जवळी संघ मात्र आपण पाहतोय नक्कीच या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. जे प्रकारचं आक्रमण षटक क्रमांक 2 मध्ये झालं. मोठी धावसंख्या नक्कीच उभी करण्या मोठी धावसंख्येचा पाठलाग जो मात्र वेगाने करण्यासाठी प्रयत्न केले गेले
तो प्रयत्न आता नक्कीच आपण पाहतो विजयाच्या दिशेने वाटचाल करतो, परंतु त्या विजयाच्या वाटेवरती धावत असणारा गोलंदाज मात्र आता या दोन्ही फलंदाजांसमोर अडचणी उभा कराव्या लागतील. रिव्हर्सचा प्रयत्न होता, पॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करेल तिथे, थोडासा दूरवरती राहिला. त्यानंतर शिवम आला, चेंडू कलेक्ट केला, फेकी केली, तोपर्यंत एक सिंगल घेतली. धोका स्वीकारला जात नाहीये. अगदी सावधतेने आपण पाहतो इथे संघाचा डाव पुढे नेला जातोय. एका धावेने पुन्हा स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा, शेवटचे 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 11 धावा. प्रथमेश आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये दुसऱ्या बॉलवरती आलेला चौकार पाहतो. त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली, कमबॅक त्याने देखील केले, चांगले चेंडू त्याने देखील टाकलेत. यावेळेस खेळपट्टीच्या मध्ये आपट होता चेंडू. अगदी फलंदाजाच्या शरीर यष्टीवरती पाणी घेऊन जा, डगआउट मध्ये पाणी असेल तर कृपया घेऊन जा त्वरित. गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. समोर ओम अखुटप्याच्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, त्याचा परंतु यश आलं नाही. यावेळेस पुन्हा उसळी घेणारा चेंडू जसा आलाय तसाच खेळला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतो चेंडू पर्यंत, एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा प्रयत्न, चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आहे. अगदी सीमारेषाच्या जवळून मात्र थेट गोलंदाजच्या हातामध्ये डायरेक्ट फेकी आली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका धावेवरती थांबवलं गेलं, एका सिंगलवरती थांबवलं. 3 षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकावरती 44 धावा, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 10 धावेंची गरज आहे. 10 धावा अजूनही बनवायच्या, 12 चेंडू शिल्लक आहेत. त्याचा कोणता गोलंदाज इथे वापरला जाणार. आता निर्धाव चेंडूंचे देखील गरज असणार, विकेटची देखील गरज आता घोटवडे टीमला असणार आहे. इथून देखील संघाला पुनरागमन करता येऊ शकतं, फक्त आता प्रयत्न त्या दर्जाचे करायचे. एक नवीन विक्रम आज नोंदवायचा. संघाचं नाव जर या स्पर्धेमध्ये सोनेरी अक्षरामध्ये कोरायचं असेल तर मात्र चांगली कामगिरी, चमत्कारी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संघाला आता अपेक्षित असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन शिवम, वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. परंतु शिवमच्या समोर देखील तितकंच तगडं, तितकंच मात्र अवघड आव्हान असणार आहे. कारण ओम एक आक्रमक फलंदाज आहे, ताकद त्याची पाहायला मिळाली. आतापर्यंत त्याने 7 चेंडू खेळलेत, 15 धावा बनवल्यात, एक सिंगल घेतली आहे. परंतु त्या व्यतिरिक्त मात्र षटकार चौकाने मात्र त्याने त्याची बॅट बोलली. दुसऱ्या बाजूने संकेत मात्र 9 चेंडू खेळले, 24 धावा बनवल्यात. शेवटचे 12 चेंडू 10 धावा. शिवम तयार. पहिला बॉल ऑन स्ट्राईकला ओम. पहिलाच बॉल बॅटवरती मिडल झाला नाही. अलोंदे कार्पेट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये आला नाही, परंतु बॅकअपसाठी अनिकेत पोहोचला होता. त्यामुळे आपण पाहतो तिथे जास्त धाव खर्च होत नाही, केवळ एक सिंगल जे आपण पाहतो स्कोर कार्डवरती नोंदवली जाणार आहे. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाते. समीकरणामध्ये बदल होतोय. समीकरणासाठी आपण पाहतो दोन्ही संघ पुढे वाटचाल करतात. 45 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू 9. चप्पल झाले, जागा बनवली बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. संकेतच्या बॅट मधून मात्र सामन्याची दिशा बदलणारा येतोय सनसनी चौकार. चार धावा आणि 4 धाव्यांनी आता मात्र सामन्याची बरीचशी दिशा बदलली गेली. शेवटचे 10 चेंडू बाकी असतील. जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. 49 धाव्यांवरती संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार. होर द विकेट.
त्यावेळेस मात्र लांब ठेवण्याचा प्रयत्न होता चेंडू. तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होता, पाय चालले नाही तिथे, संख्येचे जास्त हालचाल केली नाही तिथे. आणि नक्कीच आपण पाहतोय त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, चेंडू आला डॉट. यानंतर त्या सामन्यासाठी दोन्ही टीम्स तयार राहायचं, आपल्या डगआउटचा ताबा घेऊन ठेवा, कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची. माळुंगे टीम मैदानाच्या आतमधील क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संपूर्ण संघ एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल याची देखील नोंद घ्या. यावेळेस रिवर्सचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू आलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट, निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. समीकरण बदलतंय, शेवटचे 8 चेंडू 5 धावा. इथून पुढे चमत्कार होणार का, त्याची वाट आता सर्वजण पाहत आहेत. इथून पुढे घोटावडे संघ मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगली पकड निर्माण करेल का, त्यासाठी प्रयत्न करायचे. आज नशिबाने नाही तर कर्तृत्वाने जिंकायचं आहे. आज मनगटाचा जोर लावायचा आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खेळपट्टीच्या मध्ये आपटला होता चेंडू. यष्टीरक्षक खराब पाहिले मला, चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. एक सिंगल तर घेतली आणि तिथे मात्र पंचाने देखील कळवलं हा चेंडू देखील खराब आहे. वाईट बॉल देखील पाहायला मिळेल. वाईट +1 अशा 2 धावा, या चुका करून चालणार नाही. ज्यावेळेस कमी धावा आपल्याला रोखायचे, कमी बँक बॅलन्स आपल्याकडे, त्यामध्ये आपण जास्त खर्च जर करत असेल तर आपल्या संघाची चिंता वाढली जाते. शेवटचे अजूनही 8 चेंडू बाकी आहेत, 3 धाव्यांची गरज आहे. विजयाचं पार्ट बरंच झुकलं गेलं इंजवडी संघाकडे. ओम ऑन स्ट्राईक आणि यावेळेस विकेट केलाय. उंच आकाशामध्ये चेंडू गेलाय, उंची मिळाली आहे, लांबी तेवढीच. षटकाराने सामना जिंकलाय. श्री मातोबा क्रिकेट क्लब हिंजवडी संघाने विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. वो शूल है फूल जैसे साजना बिना पीछे हो सोने से जीते वो फूल है शूल जैसे प्रेमिका को तीर्थ मानो, प्यार को भी स्वर्ग जानो. टीम आपण जाताना मैदानाच्या बाहेर एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये आपला संपूर्ण संघ जाईल याची नोंद घ्या. हिंजवडी संघाने हा सामना जिंकलाय आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहे. या सामन्याचा हिरो हा किताब आपण देतोय. संकेत जांभूळकर ठरलेत या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. या किताबाचे मानकरी संकेत, या प्लेअर ऑफ द मॅच हा किताब तुम्हाला दिला जातो. चला माळुंगे टीम, 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. 2 मिनिटांच्या आतमध्ये आपलं संघ मैदानाच्या आतमध्ये येऊन आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. माळुंगे टीम मयूरदादा पाडाळे पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांचे शुभ असते प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहे. त्याचप्रमाणे लवळे संघाचे असणारे संघनायक सिकंदरदादा भोसले यांचं देखील या ठिकाणी प्रामुख्याने शुभ आगमन होतंय. त्यांना देखील विनंती, आपण देखील आपल्या